मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, लोक असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचा अहंकार त्याच्या मृत्यूसोबतच त्याला सोडून जात असतो. जर एखाद्या व्यक्तीला अहंकार असेल आणि विशेष करून जर त्या व्यक्तीकडे शक्ती नसेल, बाहुबल नसेल आणि फक्त त्याच्या मनात अहंकार भरला असेल, एखाद्या व्यक्तीविषयी ईर्ष्या भरलेली असेल, तर तो अहंकार, ती ईर्ष्या त्याच्या पतनाचं कारण बनतं. आणि याचं उत्तम उदाहरण इतिहासात जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर रावण आहे. रावणला आपल्या शक्तीपेक्षाही जास्त अहंकार त्याच्या मनावर संचारलेलं होतं. श्रीरामासोबत जर वेळेतच शस्त्र त्यागले असते, शरणागती स्वीकारली असती, तर त्याची सोन्याची लंका जी आहे ती कधी जळालीच नसती. त्याचं राज्यही वाचलं असतं जर वेळेवर अहंकार त्यागून योग्य निर्णय घेतला असता, शरणागती पत्कारली असती. पण अहंकार व्यक्तीला सहजा सोडत नाही, हा इतिहासाने आपल्याला समजावलेलं आहे. आणि याचं आजचं ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंपेक्षा अहंकारी व्यक्ती दुसरा कोणताही नाही. कारण मित्रांनो, काल पुन्हा एकदा त्याने आपल्या अहंकाराचा, फडतूस व्यक्तिमत्वाचं अजून एक उदाहरण आपल्यासमोर पेश केलेलं आहे. आता सर्वांपर्यंत एक बातमी पोहोचली असेल की राज ठाकरेंची महेश मांजरेकरांनी जो एक पॉडकास्ट घेतला आणि त्या पॉडकास्टमध्ये त्यांना एक प्रश्न विचारला की महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचे पक्ष एकत्र येऊ शकतात का. तर राज ठाकरेंना जे खुल्यापणानं बोलायची सवय, अगदी औदार्य दाखवून त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याला पकडूनच आमच्या मराठी माध्यमांनी अशा बातम्या बनवायला सुरू केल्या की राज ठाकरेंनी युतीचा उद्धव ठाकरेंना एक प्रस्ताव दिलेला आहे. पण मुळात जर ते वक्तव्य तुम्ही नीट ऐकलं तर त्या वक्तव्यामध्ये एकही शब्द प्रस्ताव नावाचा नव्हताच. कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी दिलेलाच नाही आहे. आता वक्तव्य मी तुम्हाला वाचून दाखवतो राज ठाकरेंनी काय बोललेलं आहे. मोठ्या गोष्टींसाठी, विशेष करून महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यातील वाद किरकोळ आहेत. महाराष्ट्र या वादांसमोर खूप मोठा आहे, त्यामुळे एकत्र येणं मला काही यात कठीण गोष्ट वाटत नाही. आणि पुढे राज ठाकरे जे म्हणतात की त्यावेळीही म्हणजे जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हाही माझ्याकडे आमदार खासदार आले होते, पण माझ्या मनात एकच विचार होता की मी बाळासाहेबांशिवाय कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. मला उद्धवसोबत काम करायला काहीच हरकत नव्हती, पण समोरच्याची इच्छा आहे का माझ्याबरोबर काम करण्याची. मुळात हा प्रश्न जो राज ठाकरेंनी आपल्या वक्तव्यामध्ये उचलला आहे, त्या प्रश्नाकडे जर तुम्ही नीट परखून पाहिलं तर राज ठाकरेंनी काय म्हटलं आहे की कोणाच्याही खाली बाळासाहेबांशिवाय मी काम करायला तयार नव्हतो आणि आजही नाही आहे. आणि समोरच्याची इच्छा आहे का माझ्यासोबत, माझ्या खाली किंवा त्याच्या खाली नाही, माझ्यासोबत काम करण्याची तयारी त्याची आहे का, हे त्याला जाऊन विचारलं पाहिजे. आणि हेच राज ठाकरे आपल्या वक्तव्यातून सांगण्याचा प्रयत्न करत होते की उद्धव ठाकरे हे कधीही त्यांच्या बरोबरीने काम करायला तयार नव्हतेच. अगोदरही शिवसेनेमध्ये जेव्हा राज ठाकरे होते, जेव्हा उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष पदावर नियुक्त करण्यासाठी राज ठाकरेंनी आपलं जे एक समर्थन आहे ते जेव्हा दिलं आणि कार्याध्यक्ष झाल्यानंतर हळूहळू करत त्यांचंच राजकारण म्हणजे राज ठाकरेंना शिवसेनेतून संपवण्याचं एक कट जे उद्धव ठाकरेंनी रचलं आणि त्याच्या प्रेशरमध्ये येऊनच त्यांना शिवसेना सोडावी लागली, शिवसेनेपासून बाजूला व्हावं लागलं. तर याचं प्रमुख कारण या सर्व वादांचं जे मूळ आहे ते उद्धव ठाकरे आहेत. आणि असं असतानाही महेश मांजरेकरांच्या प्रश्नावर जेव्हा औदार्य दाखवून राज ठाकरे म्हणतात की युती करण्यासाठी माझ्याकडून कोणतीही अडचण नाही आहे आणि मी माझा इगो याच्यामध्ये आणणार नाही, तर समोरच्यानेही आपला इगो आणू नये. तर सरळ सरळ त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की मी ही युती होण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण तयार करणार नाही, पण समोरच्यानेही अशा कोणत्याही प्रकारची अट किंवा अडचण तयार करू नये, मग ही युती होण्यास कोणत्याही प्रकारचा प्रश्न उद्भवत नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की या वक्तव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलेला नाही. उलट त्यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रश्नच त्यांनी उभा केलेला. पण मित्रांनो, कसं असतं की एखाद्या व्यक्तीने समोरून तुम्हाला काहीतरी चांगल्या गोष्टी बोलल्या किंवा तुमच्यासोबत येण्याची इच्छा दर्शवली, विशेष करून राज ठाकरेंसारखा व्यक्ती जो की कधीही कोणतेही शब्द, विचार आपल्या मनात दाबून ठेवत नाही. आपण असं म्हणू शकतो की वेळोवेळी त्यांनी बोललेल्या वक्तव्यामुळे असं वाटतं की त्यांनी भूमिका बदललेली आहे. पण राज ठाकरे हे खुल्यापणानं बोलणाऱ्या व्यक्तिमत्वापैकीच एक व्यक्ती आहेत महाराष्ट्रामध्ये. कोणतेही विचार ते जास्त करून मनात दाबून ठेवत नाहीत. मी त्यांच्यावर अगदी 4-5 दिवसांपूर्वी एक टीका करणारा व्हिडिओ बनवलेला आहे.
लोक मग त्यांच्यावर मी टीका करणारा व्हिडिओ बनवला की लोक मला म्हणतात की मी मराठी भैया आहे. अरे त्यांच्या समर्थनात व्हिडिओ बनवला की लोक म्हणतात की संपलेल्या पक्षाविषयी तू का बोलतोय. मग अशा दोन्ही दुतर्फी जे लोक असतात ना, की दोन्ही बाजूनी टीका करणारे लोक जे असतात त्यांना बाजूला ठेवून एखाद्या व्यक्तीमध्ये जे गुण आणि अवगुण आहेत त्या दोघांना समोर ठेवून आपल्याला बोलावं लागतं. आणि तेच मी करतो. दोन्ही बाजूनी माझ्यावर टीका होतात, पण या सर्वांना समोर ठेवत राज ठाकरेंमध्ये एक औदार्य दाखवण्याची एक चांगली सवय आहे, याला सुद्धा आपल्याला मान्य करावं लागतं. आणि त्याचा मी एक फार जास्त प्रशंसक आहे राज ठाकरेंचा त्या औदार्यामुळं. आणि हे औदार्य दाखवून सुद्धा जो फडतूसपणा आहे उद्धव ठाकरेंनी अद्यापही आपला सोडलेला नाही आहे. कारण राज ठाकरेंची गरज ही उद्धव ठाकरेंना आहे, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची गरज नाही आहे. आज राज ठाकरेंचा पक्ष हा आपल्या हिमतीवर कमी मतं आहेत, पण ती मतं स्वतःच्या हिमतीवर मिळवणारा पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे जी मतं लोकसभेत गेली ती पूर्णपणे काँग्रेसची होती. ते स्वतः जास्त मतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्याकडे आणू शकलेले नाही आहेत. पूर्णपणे विधानसभेच्या निवडणुकीत अयशस्वीपणा हा उद्धव ठाकरेंनी दाखवलेला आहे. आणि असं असतानाही आपली परिस्थिती पूर्णपणे अडचणीत अडकलेली असताना सुद्धा आपला जो अहंकार आहे तो दाखवण्यासाठी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केला. आता राज ठाकरेंच्या या एक वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी जे उत्तर दिलं आहे ते खरंच आश्चर्य करून सोडणार आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी माझी सुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे, पण माझी एक अट आहे. म्हणजे विचार करा, अडचणीत सुद्धा एखादा व्यक्ती समोरच्या व्यक्तीसमोर अट ठेवतो, हीच मोठी गोष्ट आहे. आणि अट पण काय आहे की महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो येईल त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही, हे सर्वप्रथम मान्य करा. म्हणजे सरळ सरळ राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा इतर कोणत्याही व्यक्तीसोबत ज्या व्यक्तींना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा शत्रू समजतात आणि एकंदरीत आपल्या कुटुंबाचा शत्रू मानतात, त्या व्यक्तीसोबत राज ठाकरे पूर्णपणे आपले संबंध तोडून टाकतील. आणि जर ही अट मान्य असेल तरच युतीसाठी पुढे जी वाटचाल आहे ती करण्यासाठी ते तयार आहेत. म्हणजे एकूणच राज ठाकरेंनी जे आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलं की मी बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणाच्याही खाली काम करण्यासाठी तयार नव्हतो आणि आजही नाही आहे, त्या वक्तव्याला तडा देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्यातून करत आहेत. कारण या वक्तव्यामधून साफपणे उद्धव ठाकरे एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतायत की राज ठाकरेंना तेव्हाच मी स्वीकारण्यासाठी तयार होईन जेव्हा मी म्हणेन त्याच्यासोबत बोलायचं. मी नाही म्हणलं की त्याच्यासोबत संबंध तोडायचे, मी बस म्हटलं की बसायचं, मी उठ म्हटलं की उठायचं. जर असं करायला तयार असाल तरच युती करण्यासाठी मी पुढे प्रस्ताव मांडण्यासाठी तयार आहे, असं सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत. म्हणजे अहंकार हा एका व्यक्तीमध्ये किती असावा याची उद्धव ठाकरेंच्या समोर काहीही लिमिट नाही असं मला वाटतं. आणि पुढे उद्धव ठाकरे म्हणतात की लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही हे लोक महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे गुजरातला घेऊन जात आहेत हे म्हणत होतो, तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ही परिस्थिती आलीच नसती, दिल्लीत त्यांचं सरकार आलंच नसतं. अशा प्रकारचे सरळ सरळ आरोप हे राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे लावतायत. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जो एक बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे नरेंद्र मोदींना दिलेला होता त्याच्यामुळेच हे मुंबईतले सगळे उद्योगधंदे गुजरातला गेले, अशा प्रकारचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे राज ठाकरेंवर करतायत. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर आरोपही करताय, त्याला खरी खोटी सुद्धा सुनावताय, त्याच्यासमोर अटीसुद्धा मांडताय आणि जे होईल ते माझ्या मनानेच होईल अशा प्रकारचं वक्तव्य करताय. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याकडून अपेक्षा करताय की त्यांनी समोरून येऊन तुमच्यासमोर हात जोडून तुमचे पाया पडून ही युती स्वीकारावी. अशा प्रकारचा अहंकार हा उद्धव ठाकरेंच्या मनात भरलेला आहे. अगदी पूर्वीपासूनच राज ठाकरेंचं कर्तृत्व जे शिवसेनेमध्ये त्यांनी आपल्या हिमतीवर जागा मिळवलेली होती त्याची ईर्ष्या उद्धव ठाकरेंना होती, हे प्रत्येक शिवसैनिकाला आजही माहिती आहे. प्रत्येक व्यक्ती, जर तुम्ही जुन्या खासदार आमदारांचे वक्तव्य जरी ऐकाल तरी सुद्धा ते लोक तेच सांगतात की पूर्वी जेव्हा राज ठाकरेंची छवी ही शिवसेनेमध्ये एक स्ट्रॉंग होल्डवर होती, कार्याध्यक्ष पदावर त्यांनाच बसवण्यासाठी सर्वजण सहमत होते, तेव्हा उद्धव ठाकरेच होते ज्यांनी त्यांच्या विरुद्ध कट कारस्थानं करायला सुरुवात केलेली होती. आणि आज सुद्धा जेव्हा एखादा भाऊ त्यांना एक औदार्य दाखवून म्हणतोय की तुमच्यासोबत येण्यासाठी मला कोणतीही अडचण नाही, तेव्हा त्याची ऑफर किंवा त्याचा प्रस्ताव स्वीकारण्याच्या ऐवजी किंवा तुम्ही स्वीकारा किंवा न स्वीकारा पण एखाद्या वेळी असं तरी बोला की मी विचार करेन किंवा याच्यावर माझे जे इतर नेते आहेत ते बैठक करतील, पण याच्याऐवजी तुम्ही सरळ सरळ त्याच्यावर आरोप करताय, त्याच्यासमोर अटी ठेवताय
आणि मग त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करताय की तुमच्यासोबत त्यांनी युती करावी. खरं बोलायचं तर उद्धव ठाकरेंसोबत जर मनसेने युती केली तर मनसेसाठी हा सगळ्यात मोठा ब्लंडर असेल. कारण काँग्रेसची जी स्थिती आज महाराष्ट्रात झाली आहे तीच परिस्थिती मनसेची सुद्धा होईल. कारण मनसेसोबत एकदा युती झाली आणि पुढच्या महापालिकेची निवडणूक जेव्हाही ती होईल, ती झाली आणि मतदानाच्या वेळी जी मनसेची मतं आहेत त्या जागेवर, ज्या जागेवर युती होईल त्या जागेवर, त्या क्षेत्रामध्ये मनसेची मतं उद्धव ठाकरेंकडे जातील. पण उद्धव ठाकरेंकडे मतं आहेत का मनसेकडे ट्रान्सफर करण्यासाठी, याचा पहिला विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे युती करून जर एकतर्फा फायदा उद्धव ठाकरेंनाच होणार असेल आणि राज ठाकरे सोबत जर युती झाली आणि स्टेजवर जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरेंच्या छवीमुळे, त्यांच्या पॉप्युलॅरिटीमुळे लोक जी आहेत ते विना पैसे देताही या सभेमध्ये उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी येतील. नाहीतर आज तर त्यांच्या सभेमध्ये लोक येण्यासाठी सुद्धा तयार नाही आहेत. त्यामुळे एकूणच फायदा या युतीचा, जर ही युती झाली, आज फक्त माध्यमं या बातम्यांना चढवत आहेत, पण एकंदरीत समजा की सर्व काही जुळलं आणि युती झाली तर मनसेसाठी याचा कोणत्याही प्रकारचा फायदा होताना दिसत नाही आहे. याचा फायदा होणार तो फक्त उद्धव ठाकरेंनाच. कारण मनसेकडे जी मतं आहेत ती उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना ट्रान्सफर होतील, पण उद्धव ठाकरेंकडे मतं आहेत का मनसेकडे ट्रान्सफर करण्यासाठी, याचा राज ठाकरेंना विचार केला पाहिजे. मी अगदी 2014-15 पासून बोलतोय की राज ठाकरेंनी BJP सोबत एक मिनिमम प्रोग्राम सेटल केला पाहिजे, BJP सोबत अलायन्स केलं पाहिजे. कधीही तुम्ही एक मताने या महाराष्ट्रात सत्ता आणू शकत नाही. BJP, काँग्रेससारखे पक्षसुद्धा आज एक छत्र सत्ता आणण्यासाठी इतके बलाढ्य पक्ष राहिलेले नाही आहेत. आणि तुमचा पक्ष अजून हा नवीन आहे. किती वर्ष झालेत मनसेला? 2008 पासून जरी मोजलं तरी सुद्धा आता एक 15-16 वर्ष. एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये बहुमताने सरकार आणूच शकत नाही. कमीत कमी एक 10-20 आमदार जरी निवडून आणण्याची शक्ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर BJP एकमेवच ऑप्शन राज ठाकरेंकडे राहतंय. त्यामुळे माझं असं मत आहे की राज ठाकरेंनी आपलं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम BJP सोबत बनवलं पाहिजे, एक अलायन्स केलं पाहिजे आणि येत्या काळात महाराष्ट्रासाठी काम करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अनेक मुद्द्यांवर मी त्यांच्यासोबत सहमत आहे. मी आता मगाशीही म्हणलो की त्यांच्यावर अनेक व्हिडिओज मी विरोधातही बनवलेत. त्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नरसुद्धा माझ्या एक मनात अजूनही आहे. अजूनही मला आठवतं आहे की जेव्हा 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी BJPपेक्षा, शिवसेनापेक्षा मी मनसेसाठी जास्त उत्सुक होतो. आजही मला आठवतं आहे की त्यांनी अर्णब गोस्वामीला दिलेला इंटरव्ह्यू मी 20 वेळापेक्षा जास्त बघितलेला होता. एक शब्द मला आजही रट आहे. पूर्ण मी इंटरव्ह्यू तुम्हाला ऐकवू शकतो, इतकी वेळा मी तो इंटरव्ह्यू पाहिला आहे. म्हणजे इतका एक ज्याला फॅन म्हणतो, समर्थक म्हणतो, तशा प्रकारचा मी राज ठाकरेंचं राहिलेलो आहे. कालांतराने माझी मतं ही बदलत गेली, त्यांच्या विरोधातही मी अनेक वेळा बोललेलो आहे, ते वेगळी गोष्ट आहे. पण एक व्यक्तिमत्व म्हणून मी सदैवच राज ठाकरेंचा एक प्रशंसकच राहिलेलो आहे. आणि असं असताना जर ते आपलं नुकसान करून घेण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचा विचार जरी करत असतील तर ही राज ठाकरेंसाठी नुकसान करून घेणारी सगळ्यात मोठा एक निर्णय असेल. आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते सुद्धा हेच बोलत आहेत. संदीप देशपांडे त्यांनी जे वक्तव्य दिलं की तुम्ही आमच्यावर आरोप करून आमच्यासोबत युती करण्याची अपेक्षा करूच शकत नाही. आणि जेव्हा त्यांनी हे वक्तव्य दिलं त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये यूट्यूबवर, ट्विटरवर मी पाहत होतो की शिवसेनेचे, मनसेचे कार्यकर्ते सुद्धा त्यांना म्हणतायत तुम्ही BJPचे मनसेमधले एक स्लीपर सेल आहात. म्हणजे संदीप देशपांडे सारखा जुना कार्यकर्ता ज्याला मनसेमध्ये राहून काय भेटले मला सांगा? काय त्याला कुठल्या सरकारमध्ये पद भेटलंय? काही फार मोठा त्याला काही फायदा झालाय? काहीच नाही आहे. राज ठाकरेंसाठी जो व्यक्ती इतके वर्ष झालं मनसेमध्ये अहोरात्र कष्ट घेतोय, त्या व्यक्तीला तुम्ही म्हणताय की तो BJPचा स्लीपर सेल आहे. तुम्ही मला शिवाय देताय ठीक आहे, इतर विश्लेषकांना शिवाय देताय ठीक आहे, पण संदीप देशपांडे सारख्या एखाद्या कार्यकर्त्याला जो राज ठाकरेंसाठी काम करतो त्याला तुम्ही शिवाय देताय, म्हणताय की तो BJPचा स्लीपर सेल आहे. तर मनसेमध्ये मूळ कार्यकर्ते कोण हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो. आणि एकंदरीत जे भावनिक लोक विचार करतायत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर काहीतरी चमत्कार घडून येईल, तर असं काहीही होणार नाही आहे. राज ठाकरेच काहीतरी फायदा करून देण्यासारखी शक्ती त्यांच्याकडे आहे. थोडीफार मतं ते ट्रान्सफरही करतील, पण उद्धव ठाकरेंकडे काहीही ट्रान्सफर करण्यासाठी नाही. आणि हे मी आज म्हणतोय, महापालिकेच्या निवडणुकीत युती झाली तर तुम्हाला हेच दिसून येईल. हे मी आज लिहून देऊ शकतो.
असो मित्रांनो, याबद्दल ती तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.